नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर पी.बी. लोहिया सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर पी.बी. लोहिया हे ॲलोपॅथी डॉक्टर आणि ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट आहेत. चेअरमन वन इंडिया अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्स, व्हाईस चेअरमन वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिन, अनेक देशात व्हिजिटिंग प्रोफेसर, यासोबतच मेंबर कोविड टास्क फोर्स, आयुष आणि ॲक्युपंक्चर काउन्सिल महाराष्ट्र, बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ सेंटर ऑफ इंटरनॅशनल अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांना त्यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सुरुवातीलाच आपण जसं जाणून घेतलं की तुम्ही ॲलोपॅथी डॉक्टर आहात. मग ॲलोपॅथी डॉक्टर असताना अचानकरित्या ॲक्युपंक्चरकडे वळण्यामागचं नेमकं कारण काय आहे? मी एकटाच नाही, माझं पूर्ण कुटुंब, माझी बायको, मुलं सगळे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत. अच्छा. सुना पण डॉक्टर आहेत. माझं परडी वजना तिथे मॅटर्निटी सर्जरी हॉस्पिटल होतं. प्रॅक्टिस खूप चांगली होती, पण मानसिक समाधान मिळालं नाही. मला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताना असं वाटलं की आपण रोगाचा कायमस्वरूपी उपचार करत नाही, तात्पुरतं त्याला लक्षणाला दाबतो. त्यामुळे पेशंटला तात्पुरता फायदा झाला, मला भरपूर पैसा मिळाला, पण मानसिक समाधान मिळालं नाही. ॲक्युपंक्चर ही अशी पद्धत आहे ज्याच्यामध्ये जर माणूस निष्णात असेल डॉक्टर, तर रोगाचं मूळ शोधून कायमस्वरूपी उपचार करता येतो. म्हणून मी या पद्धतीकडे वळलो. निश्चितच. मात्र डॉक्टर, आज इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, मात्र ॲक्युपंक्चर हे त्यांच्यापेक्षा वेगळं कसं ठरतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्युपंक्चरमध्ये कुठलंही औषध नाही ना. जसं ॲलोपॅथीत आम्ही केमिकल औषध देतो ज्याचे बरेचसे दुष्परिणाम होतात, काही तर अत्यंत घातक दुष्परिणाम होतात. ॲक्युपंक्चरमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, औषध नसल्यामुळं काही दुष्परिणामाचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरं, इतर पॅथीच्या मानाने हे खूप म्हणजे कमी खर्चात होऊ शकते. आपला देश हा तसा गरीबच म्हणतो आपण, डेव्हलपिंग कंट्री, बरेचसे लोक पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत आपल्या देशात. त्यामुळे महाग औषधं लोकांना परवडत नाही. ॲक्युपंक्चरमध्ये इतर पॅथीच्या मानाने खर्च खूप कमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आधी जसं सांगितलं तसं, ज्या अनेक रोगांना आम्ही नीट होऊ शकत नाही असं समजतो, परंतु ॲक्युपंक्चरमध्ये रोगाचं मूळ शोधून काढून आम्ही त्याला कायमस्वरूपी नीट करू शकतो. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. क्या बात आहे. निश्चितच. सर, जसं तुम्ही सांगितलं की ॲक्युपंक्चरचे फायदे नेमके इतर ट्रीटमेंटपेक्षा कसे वेगळे आहेत, त्या संदर्भात तर डॉक्टर तुम्ही आतापर्यंत सांगितलेलं आहे. मात्र आपण जर बघितलं तर यामध्ये विना औषध उपचार दिले जातात. मला त्या संदर्भात जाणून घ्यायचंय की विना औषध उपचार कसे शक्य असू शकतात? विना औषध उपचार म्हणले की कोणाचा विश्वास बसत नाही. कारण आपण प्रत्येक डॉक्टरचे क्लिनिकचं नाव असतंय दवाखाना. म्हणजे दवा खाल्ल्याशिवाय आपण नीट होऊ शकत नाही, हे लोकांच्या मेंदूत घातलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना वाटतं औषध नाही तर इलाज कसा होईल. तर ॲक्युपंक्चर प्रमाणे आपल्या शरीरामध्ये 14 मेरिडियन लाईन असतात. रक्तातून, आपल्या रक्तवाहिन्यातून जसं रक्त वाहतं तसं ह्या मेरिडियन मधून एनर्जी, ज्याला आम्ही चायनीजमध्ये ची म्हणतो, त्याचा प्रवाह होत असतो. आणि त्याच्यात जर कुठे अडथळा निर्माण झाला तर पेन किंवा पॅरालिसिस सारखे आजार होतात. आणि पंचमहाभूतामध्ये कुठे बिघाड झाला तर हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, लंग आहे, असे इतर, ज्याला आम्ही सिस्टेमिक डिसऑर्डर म्हणतो, असे उपचार होतात. तर ॲक्युपंक्चरमध्ये ही एक छोटी निडल असते, छोट्या लोकांना सुयाने उपचार म्हणले की लोकांना भीती वाटते, पण ह्या सुया खूप बारीक असतात. इंजेक्शनच्या सुया फार मोठ्या असतात, एकदम बारीक सुया असते हे सुया. तर ज्या ठिकाणी आम्ही पेशंटला तपासतो आणि कुठे अडथळा आहे मेरिडियनमध्ये त्याचं निदान करतो. आणि मग समजा इथे मला सुई लावायची, ही सुई गेली, याचा काहीच त्रास होत नाही, रक्त निघत नाही, दुखत नाही, काहीच होत नाही. ही सुई घालतो, त्याला खालीवर करतो असं, किंवा मशीनच्या सहाय्याने त्याला आम्ही स्टिम्युलेट करतो. हे सुई आहे, खूप बारीक असते, याचा काहीच त्रास होत नाही. तर निडलिंग करून आम्ही पेन पॅरालिसिसमध्ये मेरिडियनचा ब्लॉक काढतो. अच्छा. आणि पंचमहाभूतात जो बिघाड असेल त्याला पण आम्ही याच्याने बॅलन्स करू शकतो. आम्ही पेशंटची प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. जसं आता कोरोनाची आपल्याकडे साथ होती, मी स्वतः महाराष्ट्र सरकारचा कोविड टास्क फोर्स आयुषचा मेंबर आहे. तर आपली प्रतिकार शक्ती वाढवली
तर फक्त कोरोनाच नाही, बाकी बरेच आजारापासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो. जसं स्वाईन फ्लू आहे किंवा डेंग्यू आहे. तर ॲक्युपंक्चर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ॲक्युपंक्चर ही सर्वात चांगली पद्धत आहे. आपल्या शरीरात काही बिंदू असतात ज्याला आपण सुया टोचल्या किंवा ॲक्युप्रेशर केलं, बोटाने दाब दिला तर आपली प्रतिकार शक्ती वाढते. वाढते. अच्छा. मी स्वतः याचा एक व्हिडिओ तयार करून महाराष्ट्र शासनात दिला होता याचा प्रचार करण्यासाठी. क्या बात आहे. डॉक्टर, हे तर तुम्ही सांगितलं की तुम्ही उपचार कसे करतात, हा. बरोबर. मात्र उपचारापूर्वी निदान, हां, त्या आजाराचं निदान करता येणं खूप गरजेचं आहे. तर ॲक्युपंक्चर मध्ये निदान करण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. ॲलोपॅथीमध्ये आम्ही स्टेथो घेतो, आमका करतो, तसं करतो. हे एकदम वेगळं आहे. याच्यात आम्ही पेशंटची नाडी पाहतो. याच्यात 6 बोटांनी अशा 12 नाड्या पाहतो आम्ही. 12 हे मेन चॅनल असतात 14 पैकी. ज्याच्यात तर याच्यावरून आम्हाला कळतं की कुठल्या मेरिडियनमध्ये एनर्जी कमी आहे किंवा कुठलं पंचभौतात बिघड आहे ते याच्याने कळतं. दुसरं आम्ही पेशंटची जीभ पाहतो. अच्छा. जिभेवरनं बरंचसं निदान, त्याला टंग डायग्नोसिस म्हणतो आम्ही. पेशंटचे नखं पाहतो, नेल डायग्नोसिस, डोळे पाहतो, आयरिस डायग्नोसिस. आणि आता लेटेस्ट टेक्निक म्हणजे की कॉम्प्युटरवर पूर्ण शरीर चेक केलं जातं. आता हा माझ्या हातामध्ये हा रिपोर्ट आहे, हे पहा, याच्यावर फोकस. तर आपल्या शरीरात हे जे 12 मेरिडियन आहेत, ह्या 12 मेरिडियनमध्ये किती एनर्जी याचं कॉम्प्युटरवर चेक केलं जातं. अच्छा. हा, जसं आता ह्याच्यात हे इथं LU लंग लिहिलं, लंग हे रेड दिसतं म्हणजे याच्यामध्ये हीट आहे. किंवा हे जे ग्रीन दिसतात ते नॉर्मल आहे. जे निळे दिसतात त्याच्या स्प्लीन आणि लिव्हर वीक आहे. स्प्लीन वीक आहे याचा अर्थ याला डायबिटीस होण्याची शक्यता किंवा आहे. लिव्हर वीक आहे याचा अर्थ डोळ्याचा प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो. याचा मेन फायदा म्हणजे आज जो रोग आहे त्याचं मूळ कारण काय. बऱ्याच वेळेला काय असतं की अनेक वेगवेगळे लक्षणं असतात आणि मी ॲलोपॅथीमध्ये प्रत्येक लक्षणाला आम्ही वेगळं औषध देतो. ॲक्युपंक्चर, आता मी स्वतः दोन्हीचा डॉक्टर आहे, ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चर. तर माझ्या अनुभवाप्रमाणे बरेचसे लक्षणं वेगवेगळे जरी असले तरी त्याचं मूळ कारण, रूट कॉज ज्याला आपण म्हणतो, ते सिंगल असतं. अच्छा. आणि आम्ही ही नाडी निदान किंवा नख पाहणे, जीभ पाहणे, ग्राफ करणे याच्यावरून ते शोधून काढतो की मूळ कारण काय आणि त्याचा उपचार करू शकतो. या ग्राफचा दुसरा फायदा म्हणजे आज जो रोग आहे त्याचं मूळ कारणही कळतं आणि पुढे भविष्यात काय होणार आहे हे आधी कळतं. त्याचं कारण कुठल्याही ऑर्गनमध्ये आधी एनर्जी कमी होत जाते आणि एनर्जी जवळपास संपत आली की मग रोग त्याचे लक्षणं नंतर येतात. याच्यात आपण ॲलोपॅथीमध्ये आम्ही जे तपासण्या करतो, एक्सरे, MRI वगैरे, त्याच्यात आम्ही रोग म्हणजे ऑर्गन पाहतो. याच्यात ऑर्गनमध्ये किती एनर्जी पाहतो. तिकडे खराब झाल्यावरच कळतं, इकडे खराब व्हायच्या आधी कळतं की याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं आपण रोग प्रिव्हेंट करण्यासाठी, रोग होऊ नये म्हणून सुद्धा ॲक्युपंक्चरचा वापर करतात. क्या बात आहे. डॉक्टर, हे तर तुम्ही सांगितलं की निदान कसं केलं जातं. मात्र उपचार पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उपचार करत असताना कालावधी किती लागतो. उपचाराचा आता आम्ही 20 मिनिटं प्रत्येक पेशंटला 20 मिनिटाची एक सिटिंग देतो. त्याला एक सिटिंग म्हणतो आम्ही. साधारणतः आठवड्यात 5 सिटिंग, महिन्यात 20 सिटिंग देतो. पण किती महिने घ्यावं लागेल, प्रत्येक पेशंटचा रोग वेगळा आहे, त्याची प्रकृती वेगळी आहे. जसं आपण जेवायला बसलं, कोणी 2 पोळ्या खाईल, कोणी 4 खाईल, कोणी 6 खाईल, तसं हा अवधी प्रत्येक पेशंटवर आणि त्याला काय रोग आहे, रोग किती जुना, अशा बऱ्याच ह्याच्यावर अवलंबून असतो. अच्छा, निश्चितच. आणि डॉक्टर, अनेक वेगवेगळे आजार असतात. काहींना लकवा असेल किंवा अर्थात वेगवेगळे त्रास असतात, तर त्यावर कसे उपचार करता येऊ शकतात. लकवा हा फार कॉमन आहे, त्याला आपण अर्धांगवायू म्हणतो मराठीत. इंग्लिशमध्ये आम्ही हिमप्लिजिया म्हणतो. तर खास करून ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, आणि कोणाशी भांडण झालं किंवा औषध नाही घेतलं तर मेंदूमध्ये ती आर्टरी ब्रेक होते, मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. आणि डावीकडे झालं तर उजव्या बाजू लकवा होतो, उजवीकडे झालं तर डाव्या बाजूला लकवा होतो. असा पेशंट जर आमच्याकडे ताबडतोब आला ॲक्युपंक्चरसाठी, ताबडतोब म्हणजे 2-3 दिवसात जर आमच्याकडे आला तर एका आठवड्यात कमीत कमी 90% इम्प्रूव्हमेंट त्याची होऊ शकते. पण उशिरा आला तर वेळ लागतो. दुसरा लकवा म्हणजे चेहऱ्याचा लकवा. काही लोकांना आपण मराठीत तोंडावर वारं गेलं म्हणतो, ॲलोपॅथीत आम्ही त्याला बेल्स पाल्सी म्हणतो. आणि ॲक्युपंक्चर प्रमाणे शरीर ओलं असेल आणि त्याला हवा लागली तर तोंड वाकडं होऊ शकतं. माझ्याकडे हैदराबादला एक पेशंट होती, 22 वर्षाची मुलगी. डोक्यावरून केस धुतले आणि वाळवायला फॅन खाली बसली आणि तिथं लगेच तोंड वाकडं झालं. आमच्याकडे आली, फक्त 2 सिटिंगमध्ये पूर्ण नीट झाले. अजून एक लकवा म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये काही लोक रोड साईड ॲक्सिडेंटमध्ये पाठीचा मणक्याला फ्रॅक्चर होतं, स्पायनल कॉर्ड दबला जातो
किंवा कट होतो, त्याला म्हणतात पॅराप्लेजिया. ह्याच्यात दोन्ही पाय लुळे होतात, लघवी आणि शौचाचा कंट्रोल जातो. इथं मानेत झालं तर हात पण लुळे होतात, त्याला म्हणतात क्वाड्रिप्लेजिया. हां, तर ॲलोपॅथीमध्ये याला आपण काहीच करू शकत नाही, कारण ॲलोपॅथीप्रमाणे स्पायनल कॉर्ड जर डॅमेज झाला तर तो परत चांगला होऊ शकत नाही. माझ्याकडे एक औरंगाबादच्या जवळ एक गाव आहे गंगापूर म्हणून, तिथला पेशंट होता. 32 वर्षाचा पेशंट, मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला आणि T12 12वा मणका त्याचे 6 तुकडे झाले. एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. ते म्हणले आम्ही ऑपरेशन करू, पण ऑपरेशन केलं तर काही तू चालू शकणार नाही. मग त्यांनी ऑपरेशन कॅन्सल केलं. माझ्याकडे आला, मी त्याचा MRI पाहिला. मी त्याला सांगितलं की अकॉर्डिंग टू नोन सायन्स तू नीट होऊ शकत नाही ॲलोपॅथीप्रमाणे, परंतु अकॉर्डिंग टू डॉक्टर लोहिया आम्हाला जे माहिती आहे ते फक्त 10%, 90% काहीच माहीत नाही आम्हाला. तर तुला पाहिजे तर प्रयत्न करता येईल. ॲलोपॅथीत पूर्ण अमावस्येची रात्र आहे, आमच्याकडे टॉर्च लाईट आहे, आपण प्रयत्न करू शकतो. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की फक्त 1 आठवड्यात त्याचे दोन्ही पाय चांगले झाले, लघवीचा कंट्रोल आला, शौचाचा कंट्रोल आला. ही केस मी पूर्ण जगाचा उपाध्यक्ष आहे ॲक्युपंक्चरचा, आणि भारतात आम्ही 9 जागतिक परिषदा घेतल्यात आत्तापर्यंत. तर एका जागतिक परिषदेमध्ये आम्ही ह्या पेशंटचंच भाषण ठेवलं, त्याचे MRI दाखवले. सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं. माझे बरेच विद्यार्थी हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्या कॉन्फरन्सला चीन, जपान, इंग्लंड, अमेरिका सगळे डॉक्टर आले होते. सगळ्याला आश्चर्य वाटलं की हा नीट कसा झाला. चीनच्या डॉक्टरने त्याला जिथं फ्रॅक्चर होतं तिथे बुक्क्या मारून पाहिलं, उडवाशा करायला लावल्या, आणि त्याला विचारलं की तुला वजन उचलता येतं का. तो म्हणला मी किराणा दुकानदार आहे, ॲक्सिडेंटच्या आधी 70 किलोचं पोतं उचलत होतो, आता मी 110 किलोचं उचलू शकतो. मला नंतर माझा एक ऑर्थोपेडिक स्टुडंट आहे, त्यांनी सांगितलं की सर प्लीज कॉमेंट ऑन द केस. मी म्हणलं आपण पेशंटची ट्रीटमेंट करतोय, त्या डेड MRI किंवा डेड बुक्सची करत नाही काय. तर हे लक्षात ठेवा, कारण MRI किंवा आम्ही काही केलं त्याला मर्यादा आहेत प्रत्येक गोष्टीला. मुळात सायन्सलाच मर्यादा आहेत. अकॉर्डिंग टू मी 90% आम्हाला माहीतच नाही शास्त्र. अशा बऱ्याच केसेस होतात. निश्चितच. हे तर एकूणच लकवा कसा दूर करता येईल ह्या संदर्भात सांगितलं. डॉक्टर, आजकाल ना गुडघ्याचा त्रास खूप वाढत चाललेला आहे. गुडघ्याचा त्रास, कमरेचा त्रास हे कॉमन त्रास आहे. मानेचा, गुडघ्याचा, कमरेचा, हा काही रोग नाही आहे. इट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. ॲक्युपंक्चर प्रमाणे पुरुषामध्ये 40व्या वर्षी, स्त्रियामध्ये 35व्या वर्षी एजिंग सुरू होते, कारण किडनीमधील एनर्जी कमी व्हायला सुरुवात होते आणि किडनीची एनर्जी हाडाला जात असते. म्हणून 40 ओलांडली की गुडघ्यातलं ऑइल कमी होतं. ह्या 2 मणक्यामध्ये ज्या लुब्रिकंट असतं तिथं ते लुब्रिकंट कमी होतं. मानेचं, कमरेचं, गुडघ्यातलं ऑइल कमी होतं. ॲलोपॅथीत आम्ही ऑइल वाढवू शकत नाही, म्हणून आम्ही काय करतो, कोणी गुडघेदुखीचं पेशंट आला की बसून उठताना त्रास आहे, मांडी घालता येत नाही, तर आम्ही पेन किलर देतो. पेन किलर म्हणजे आम्ही मेंदूला बधीर करतो थोडक्यात, की दुखणं चालू राहतं, फक्त मेंदूला कळत नाही. जसं घरात साप निघाला तर सापाला मारायच्या ऐवजी आम्ही सांगतो डोळे बंद करा, म्हणजे तुम्हाला साप दिसणार नाही. आणि नंतर ॲलोपॅथीत त्याला ऑपरेशन करावं लागतं, रिप्लेसमेंट. ॲक्युपंक्चरमध्ये सुदैवाने आम्ही लिव्हर आणि किडनीची एनर्जी वाढवतो. लिव्हरची एनर्जी वाढलं की लुब्रिकंट वाढतो, ज्याला आपण वंगण म्हणतो. जॉईंटमध्ये जे वंगण असतं ते वाढतं, आणि किडनीची एनर्जी वाढवली की कार्टिलेज जी असते ती मजबूत होते. त्यामुळे आमच्याकडे गेल्या, आता मला 40 वर्षापासून मी ॲक्युपंक्चरमध्ये आहे. 40 वर्षात मी गुडघ्यासह रिप्लेसमेंटसाठी एकही पेशंट पाठवलं नाही. याचा अर्थ नाही की प्रत्येकाला 100% फायदा झाला, पण 70%, 80%, 90% विदाऊट ऑपरेशन हा फायदा होऊ शकतो. दुसरं, मानेचं आणि कमरेचे ऑपरेशन पण फार कॉमन आहेत. माने तिथं जर स्लिप डिस्क किंवा स्पॉन्डिलोसिस झालं तर मान दुखते आणि हात दुखतो, एक हात किंवा दोन्ही हात, हाताला मुंग्या येतात. कमरेत जर झालं स्लिप डिस्क किंवा स्पॉन्डिलोसिस तर कंबर दुखते आणि मग एक किंवा दोन्ही पायात मुंग्या येतात किंवा दुखतं. उठायला बसायला त्रास होतो, पायऱ्या चढायला त्रास होतो. तर ॲलोपॅथीत यालाही पेन किलर्स देतो ॲलोपॅथीत आम्ही, आणि नंतर ऑपरेशन करतो. पण स्लिप डिस्कचे ऑपरेशन जे असतात ते खूप रिस्की असतात. याच्यामध्ये ऑपरेशन करताना नर्व रूटला जर धक्का लागला किंवा स्पायनल कॉर्डला धक्का लागला तर पेशंट त्यात ऑपरेशनच्या ठिकाणच्या खालचा भाग हा पूर्ण निर्जीव होऊ शकतो कायमस्वरूपी. लघवीचा कंट्रोल जाऊ शकतो, संडासचा जाऊ शकतो कंट्रोल, पॅराप्लेजिया, दोन्ही पाय लुळे होतात. तर ॲक्युपंक्चर हे एकदम सेफ आहे. याच्यात आपण ते ऑपरेशन टाळण्यासाठी 100% प्रयत्न करू शकतो आणि मेजॉरिटी लोकांना चांगला फायदा होतो. आता एक दुसरी महत्त्वाची हाडाची केस म्हणजे आता कोरोनामध्ये
बऱ्याच लोकांना स्टेरॉइड दिले गेले खूप, आणि स्टेरॉइड दिल्यामुळे बऱ्याच लोकांचा हिप जॉईंट खराब झाला. अच्छा. हा, आपल्या हिप मध्ये जो बॉल असतो, हेड, ज्याला हेड ऑफ फिमर म्हणतो, तो खराब होतो. त्याला ॲलोपॅथीत आम्ही एव्हीएन म्हणतो, ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फिमर, आणि ॲलोपॅथीत तो बदलावा लागतो. अच्छा. हा. आता आमच्याकडे दर आठवड्यात कमीत कमी 3-4 पेशंट येतात ज्यांना कोविड झाला, स्टेरॉइड घेतले आणि त्यांचा बॉल खराब झाला. आता माझ्याकडे औरंगाबादला केस आहे, त्याला चालता येत नव्हतं बरोबर, पायऱ्या चढता येत नव्हत्या कोविडमुळं, एव्हीएनमुळे. तर आम्ही 4 महिने ट्रीटमेंट केली, तर तो डोंगर चढून आला आणि नाशिक ते तिरुपती आणि बॅक असं 2700 किलोमीटर त्यांनी स्वतः ड्रायव्हिंग केले. क्या बात हा, त्याचा लाईव्ह इंटरव्ह्यू आम्ही फेसबुकवर पण टाकला. क्या बात ॲज अ ॲलोपॅथिक डॉक्टर मी स्वतः ह्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. हा, संधिवाताचे केसेस आम्ही नीट करतो, फ्रोझन शोल्डरचे निश्चितच. केसेस. खरं तर मी पुढे हे संधिवात आणि फ्रोझन शोल्डर विषयी विचारणारच होते, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी डॉक्टर आपल्याला इथे थांबावं लागतंय. ओके. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि अर्थात आज आपण एक्युपंक्चरनं उपचार कसे करता येऊ शकतात या संदर्भात बोलतोय. डॉक्टर, एक्युपंक्चरच्या माध्यमातून आणखीन कोणकोणत्या आजारांवर आपण खरं तर आजारांचा मुकाबला करू शकतो? ॲक्युपंक्चर हे पूर्ण शास्त्र आहे. त्यामुळे जे काही आम्ही असाध्य रोग ॲलोपॅथीत समजतो, जवळपास या सगळ्याच रोगावर आपण ॲक्युपंक्चरमध्ये प्रयत्न निश्चित करू शकतो. डायबिटीस आहे, डायबिटीसमुळे होणारे साईड इफेक्ट आहे. डायबिटीसमुळे कुणाची किडनी खराब होते, कुणाचा डोळ्याचा पडदा खराब होतो, डायबिटीस कुणाला न्यूरोपॅथी होते, या सगळ्यावर उपचार करू शकतो. सध्या आम्ही किडनी फेल्युअर रिसर्च करतोय. 70% लोकांना किडनी फेल्युअरचा चांगला फायदा होतो आणि डायलिसिस हळूहळू कमी करून बंद करता येतं. ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास टाळण्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये बऱ्याच केसेस केले आहेत, ते करू शकतो. याशिवाय कानाचा प्रॉब्लेम, डोळ्याचे प्रॉब्लेम, त्वचेचे प्रॉब्लेम, आणि आता मी सौंदर्यशास्त्रावर ज्यांना लठ्ठपणा आहे किंवा चेहऱ्यावर सुरकुते आहेत, काळे डाग आहेत, हे पण आपण नीट करू शकतो. हे पूर्ण शास्त्र आहे ना. शास्त्र आहे. सगळ्याच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच आजार, सगळेच बायकांचे आजार आहे, ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, मेन इन्फर्टिलिटी, मूलबाळ होत नाही, मेल किंवा फिमेल, त्याच्यावर आपण ॲक्युपंक्चरवरून प्रयत्न करू शकतो. क्या बात आहे. हा, परंतु प्रत्येक पेशंटची प्रकृती वेगळी असते, कारण वेगळं असतं, त्यामुळं प्रत्येकाला येणारा गुण हा वेगवेगळा असतो. हो, निश्चितच. खरे. अर्थात डॉक्टर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी शेवटचा प्रश्न विचारू इच्छिते. आपल्याकडे अनेक सेलिब्रिटी देखील उपचार घेतात. ते सेलिब्रिटी कोण कोण आहेत? आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कुठलं साहित्य लिहिलेलं आहे का की ज्याच्या माध्यमातून आपले मी प्रेक्षकांना मदत होईल? सेलिब्रिटीचे नाव सांगायला सुरुवात केली तर तुमचा अर्धा तास त्याच्यातच जाईल. फक्त 2-4 नावं सांगतो. सचिन तेंडुलकर आहे, किंवा सचिन तेंडुलकरला सगळेच ओळखतात. खरे खरे. सानिया मिर्झा, टेनिस प्लेयर, किंवा फिल्म स्टार मनोज कुमार आहे, कथक सम्राट बिरजू महाराज आहे, बीजेपीचे राष्ट्रीय चिटणीस जे होते रामलालजी ते आहेत, असे बरेच, फार मोठी यादी आहे. अच्छा. ओके ओके. हा हा. आणि डॉक्टर, साहित्यांसंदर्भात सांगा. मी ॲक्युपंक्चरवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे, मी आधी सांगितलं की आमची पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे. माझा थोरला मुलगा डॉक्टर सचिन लोहिया मुंबईला असतो. मुंबईला आमचे 4 सेंटर आहेत, आणि छोटा मुलगा डॉक्टर सारंग हा औरंगाबादला असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तपासण्याची कायमस्वरूपी सोय आहे. तर मी बरेच पुस्तकं लिहिलेत. हे बेसिक ॲक्युपंक्चर म्हणतो आम्ही याला. हे बऱ्याच जगातल्या बऱ्याच विद्यापीठात टेक्स्टबुक म्हणून वापरलं जातं. नंतर हे मेडिकल ॲक्युपंक्चर आहे. हे ॲलोपॅथी आणि ॲक्युपंक्चरचं कॉम्बिनेशन आहे. नंतर हे ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर आहे, हे जगात सगळ्यात जास्त ॲडव्हान्स आहे. नंतर ॲक्युप्रेशरवर बरेच पुस्तकं लिहिली आहेत मी. ॲक्युप्रेशर म्हणजे पेशंट घरच्या घरी स्वतःचा उपचार करू शकतो, असे 50 रोगाची माहिती आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि इव्हन जर्मन भाषेत सुद्धा आम्ही पब्लिश केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे घरच्या घरी देखील काही अंशी उपचार करता येऊ शकतात एक्युपंक्चरच्या माध्यमातून. डॉक्टर, तुम्ही इथं आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.